Hello, my dear students. Good morning to all of you. तर आज पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या या क्लासमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण अभ्यासलेला होता तिसऱ्या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 14. तर आज आपण सुरुवात करणार आहोत चौथ्या प्रकरणाला. तो आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स, कोन आणि कोनांच्या जोड्या. अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स म्हणजे कोन आणि कोनांच्या जोड्या हा चौथा प्रकरण आहे. या चौथ्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. ते सुरुवात करण्या अगोदर आपल्याला अँगल विषयी थोडंसं बेसिक माहिती जाणून घ्यायची आहे. मग ती काय बघूयात. सपोज दिस इज an angle ABC. आता पहिल्यांदा अँगल म्हणजे काय बघा. व्हॉट इज अन अँगल. अँगल म्हणजे काय. Angle is, or it is, the combination of two rays which have a common origin and the two rays are not opposite rays. बघा, कोण म्हणजे दोन रे आहेत, रे BA and रे BC. Ray BA and ray BC, these are the two rays having the common origin B, but these two rays are not an opposite rays. Opposite ray म्हणजे काय बघा, त्या दोघांचा ओरिजिन कॉमन आहे, दोन रेचं ओरिजिन हा कॉमन आहे आणि त्या दोन्ही रेनी मिळून एक लाईन तयार होते, तेव्हा या दोन रेला आपण अपोजिट रे असं म्हणतो. हियर रे OA and रे OB are the two opposite rays. So here the combination of these two rays cannot form a angle. In this case the two rays are form an angle ABC or CBA. मग याच्यावरून आपण अँगलची डेफिनेशन काय करू शकतो इथं बघा. What is the definition of angle? The combination of two rays. बघा, the combination of two rays having common vertex, common origin and they are not opposite rays. म्हणजे ते अपोजिट रे असता कामा नये, तेव्हा तो अँगल फॉर्म होतो. ओके, नाउ लुक एट दिस अँगल. अँगल ABC और अँगल BCA. आता याच्यामध्ये या अँगल मध्ये जर आपण बघितलं, आर्म्स ऑफ अँगल. आता यामध्ये आर्म्स, अँगलचे आर्म्स कुठले आहेत बघा. आर्म्स ऑफ अँगल मीन्स कोणाच्या बाजू, कोणाच्या भुजा. रे BA and रे BC. रे BA and रे BC, these two are the rays, these two are the arms of an angle ABC. So here ray BA and ray BC are two arms of
अँगल ए बी सी. आता अँगल ए बी सी असंच लिहायचं आहे आपल्याला. बघा, अँगल ए बी सी आणि अँगल सी बी ए यापैकी लिहायचा आहे तो अँगल. कारण हा मधला जो बी आहे तो अँगलचा व्हर्टेक्स आहे. सो हियर व्हर्टेक्स ऑफ अँगल. मग याच्यामध्ये व्हर्टेक्स कोणता आहे? अँगलचा व्हर्टेक्स बी. बी इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल ए बी सी. बी हा काय आहे? अँगल एबीसीचा व्हर्टेक्स आहे. ठीक आहे, एवढं सगळं बेसिक इन्फॉर्मेशन या अँगल बद्दल आपल्याला माहिती असायला हवं आहे. ओके, अंडरस्टँड. द नेक्स्ट, काय बघा, interior and exterior of an angle. Interior and exterior of an angle. म्हणजे काय? इंटिरियर म्हणजे अंतर्भाग, एक्सटिरियर म्हणजे बाह्य भाग. म्हणजे कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग. कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग. तर कुणाला म्हणायचंय बघा, सपोज इट इज अन अँगल PQR. Here the angle PQR is there. Ray QP and ray QR are the arms of the angle PQR. So here some points are there. Suppose A, B, C and D in this part of the angle. Now here what is meant by interior of angle? So here points A, B, C, D are in the plane of angle. In the plane of angle and not lies on the arms of angle. मत बघा, आता हे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स कुठे आहेत? या अँगलच्या प्लेन मध्ये आहेत. अँगलच्या प्लेन मध्ये आहेत, परंतु अँगलच्या आर्मवर आहेत का? बघा, अँगलच्या आर्मवरती नाहीये. बरोबर आहे. such points form an interior of angle. असे जे पॉइंट्स असतात जे अँगलच्या प्लेन मध्ये आहेत आणि अँगलच्या आर्मवरती नाही आहेत, आणि ह्या अँगलच्या मध्यभागी असे असलेले जे पॉइंट्स आहेत, हे सर्व पॉइंट्स काय आहेत? काय तयार करतात? त्या अँगलचे इंटिरियर तयार करतात, म्हणजेच अंतर्भाग तयार करतात. म्हणजे असे जे पॉइंट्स आहेत बघा, इथलं असणारे हे सगळे पॉइंट्स. आता इथला हा जो पोर्शन आहे, हा जर अँगल असा वाढवला, हा रे जर असं वाढवला, हा पूर्ण इकडचा जो पोर्शन आहे, या सर्व पोर्शनला काय म्हणायचं आपल्याला? इंटिरियर ऑफ एन अँगल. The shaded portion is here the interior of angle. Okay, then exterior of an angle. Suppose here the points X, Y, Z and W. Such points are there here. Here the points X, Y, Z, W are in the plane of angle and not lies on the
arms of angle, such points form an exterior of angle. आता इथं बघा, हे जे पॉइंट्स आहेत एक्स वाय झेड डब्ल्यू, हे पॉइंट्स या आर्म वरती आहेत का बघा? नाही आहेत. या आर्म वरती नाही आहेत ते, आणि कुठं आहेत? अँगलच्या बाहेरच्या बाजूला आहेत. म्हणजे ते अँगलचे जे आर्म्स आहेत त्या आर्मच्या आउटसाइडला आहेत, जे आउटसाइडला असतात आर्मच्या. दॅट पोर्शन इज कॉल्ड ॲज अन एक्सटिरियर ऑफ अँगल. आता हा जो पोर्शन आहे, हा इकडचा पूर्ण पोर्शन, हा पोर्शन जो आहे, हा पूर्ण बाहेरचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे? एक्सटिरियर ऑफ अँगल म्हणायचं आहे. कोणाचा? बाह्य भाग. ओके, अंडरस्टँड? इंटिरियर ऑफ अँगल अँड एक्सटिरियर ऑफ अँगल. इंटिरियर म्हणजे या दोन आर्मच्या मध्ये असलेले सर्व पॉइंट्स मिळून तयार होणारा हा जो पोर्शन आहे, दोन्ही आर्मच्या मधला जो पोर्शन आहे. मग आता आपण ह्याला शॉर्टली त्याचं डेफिनेशन कसं करता येईल? द पोर्शन ऑफ एन अँगल, द पोर्शन ऑफ एन अँगल विच इज इनसाइड द आर्म्स of an angle is known as a interior of angle. मग आता exterior, the portion of an angle, the portion of an angle or the portion of the plane of the angle which is an outside the arms of the angle is known as a exterior of angle. हे शॉर्टली आपण असं मोगमध्ये असं डेफिनेशन त्याचं करता येईल. ओके, लिहिलं त्याचं एक्झॅक्टली डेफिनेशन काय लिहिता येईल आपल्याला? असे पॉईंट्स घेऊन आपल्याला त्याचं डेफिनेशन तयार करता येईल. ओके, अंडरस्टँड? आता हे झालं अँगल, या पार्टमधलं अँगल झालं. आता पेअर्स ऑफ अँगल्स. पेअर्स ऑफ अँगल मधलं फर्स्ट पेअर आपण बघूयात. पेअर्स ऑफ अँगल, pairs of angle, pairs of angles. त्यातलं फर्स्ट पेअर बघू आपण, ॲडजसेंट अँगल्स. ॲडजसेंट अँगल मीन्स लगतचे कोन. Adjacent angles means what? लगतचे कोन, शेजारील कोन. The angle which is at a neighborhood. Okay, शेजारील कोन. आता बघा, suppose here is the angle A, B, D, and this one is C. Look at this figure. In this figure we have seen, आपण या ठिकाणी दोन अँगल पाहू शकतोय, ABD आणि DBC. या दोन अँगलचा जर आपण विचार केला तर या दोन्ही अँगल मध्ये काय आपल्याला समान दिसते? पहा बरं, काहीतरी समान आहे दोन्ही मध्ये, की जो पार्ट दोन्ही मध्ये आहे असं काहीतरी आहे. काय आहे? BD हा पार्ट बघा दोन्ही मध्ये आहे. अँगल ABD मध्ये BD हा पार्ट आहेच. अँगल DBC मग यामध्ये सुद्धा BD हा पार्ट आहेच. मग BD हे काय आहे? आर्म ऑफ एन अँगल. हियर BA and BD are the two arms of angle ABD, and BD and BC are two arms of an angle DBC. ओके, मग ह्या दोन्ही अँगल मध्ये हा जो एक आर्म आहे तो कसा आहे? कॉमन आहे, दोन्ही मध्ये आहे तो. आहे की नाही? बघा, याही अँगल मध्ये आणि या अँगल मध्ये, या अँगलची पण ती आर्म आहे आणि याही अँगलची पण आर्म आहे. बरोबर, हा कॉमन आर्म आहे. मग ह्या अँगलचं इंटिरियर बघा, ह्या अँगलचं इंटिरियर आणि ह्या अँगलच्या इंटिरियर मध्ये काय कॉमन आहे का? बघा,
इंटिरियर ऑफ अँगल ABD आणि इंटिरियर अँगल DBC याच्याकडे जर तुम्ही बघितलात तर दोघांमध्ये काय कॉमन दिसतोय का पहा? नाही दिसत, बरोबर आहे. मग असं कॉमन नसणार आहे. मग असे जे दोन अँगल्स असतात त्याला काय म्हणायचं आपल्याला? ऍडजसेंट अँगल्स म्हणायचं आहे. मग आता त्याचे डेफिनेशन काय सांगता येईल बघा आपल्याला. डेफिनेशन काय सांगता येईल? डेफिनेशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍडजसेंट अँगल? The two angles having one side common, having one arm common or one side common, having one arm common and their interiors are different. Are called as adjacent angles. असे त्याचे डेफिनेशन आपल्याला लिहिता येईल. टू अँगल्स, दोन अँगल असले पाहिजे, त्याच्यामध्ये एक साइड कॉमन असली पाहिजे आणि त्यांचे दोन्ही अँगलचे इंटिरियर कम्प्लिटली वेगळं असलं पाहिजे, डिफरंट असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये एकही पॉइंट म्हणजे एकही घटक, कोणताही घटक त्याच्यामध्ये कॉमन असता कामा नये. एकही पॉइंट त्याच्यामध्ये कॉमन असता कामा नये. ते कम्प्लिटली डिफरंट असले पाहिजे इंटिरियर पार्ट त्याचे. तर त्याला काय म्हणायचं आपल्याला? ऍडजसेंट अँगल्स म्हणायचं आहे. सो हियर इन धिस फिगर व्हिच आर द ऍडजसेंट अँगल्स हियर? Angle ABD and angle DBC are adjacent angles. So here in the figure angle ABD and angle DBC are adjacent angles. ओके, हे दोन्ही याच्यामध्ये ऍडजसेंट अँगल्स आहेत. मग आता बघा याच्यामध्ये जर आपण दुसऱ्या अँगलचा जर विचार केला, आता या दोन अँगलचा विचार करूया. बघा अँगल ABD अँड अँगल ABC. आता या दोन अँगलचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर या दोन्ही अँगलमध्ये ABD आणि ABC या दोन अँगलमध्ये BA ही साइड काय आहे? कॉमन आहे, बरोबर आहे. BA ही साइड त्याची कॉमन आहे, बरोबर आहे. म्हणजे ऍडजसेंट अँगलच्या डेफिनेशन मधलं एक पॉइंट क्लिअर झाला या ठिकाणी. वन साइड हॅव्हिंग वन साइड ॲज अ कॉमन, म्हणजे एक साइड कॉमन असेल, ही साइड कॉमन आहे. मग दुसरा पॉइंट काय आहे? दुसरं कंडिशन काय आहे? देअर इंटिरियर्स आर डिफरंट. आता यांचे इंटिरियर्स बघूयात. इंटिरियर ऑफ अँगल ABD, दिस इज द इंटिरियर ऑफ अँगल ABD. ओके, दिस इज द इंटिरियर ऑफ अँगल ABD. And then look at the interior of angle ABC. So this is the interior of angle ABC. Okay, this is the interior of angle ABC. Now look here. Are the interiors of these two angles are different? There is no any common point of these two angles interior? या दोन्ही अँगलचे इंटिरियर मधला एकही पॉइंट कॉमन नाही का? आहे. बघा हा पूर्ण ABDचा जो इंटिरियर आहे, ABD या अँगलचा जो इंटिरियर आहे तो इंटिरियर या दोन्ही अँगलच्या इंटिरियर मध्ये कॉमन आहे, बरोबर आहे. हा पूर्ण कॉमन आहे. बघा हा याच्यामध्ये तर आहेच आहे. ABD अँगलचे इंटिरियर ABD अँगलचे इंटिरियर आहेच आहे, परंतु ABD अँगलचा इंटिरियर हा ABC अँगलचा देखील इंटिरियर आहे. मग त्यामुळे इथं ABD आणि ABC हे दोन्ही अँगल ऍडजसेंट होऊ शकतात का? नो.
हे दोन्ही ऍडजसेंट होऊ शकत नाही, कारण काय त्या एबीडीचा इंटिरियर जो आहे तो एबीसी मध्ये आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये हा कॉमन पार्ट आहे, त्यांच्या इंटिरियर मधला हा कॉमन भाग आहे. आपल्याला तर कॉमन भाग नकोय, तरच तर ऍडजसेंट म्हणतोय. मग हा कॉमन असल्यामुळं हे दोन्ही अँगल ऍडजसेंट होणार नाहीत. सो हियर द अँगल एबीडी and angle ABC are not an adjacent angles. ओके, मग आता बघा आणखीन काय आपल्याला ऍडजसेंट अँगलचे डायग्राम फिगर काढता येईल. असे अनेक अँगल आपल्याला काढता येईल बघा. असे भरपूर आपल्याला अँगल्स काढता येतील. तर यामध्ये बघा हा अँगल सपोज ए बी सी डी ई अँड एफ असे अँगल्स आहेत इथं. मग ह्या अँगलचा जर आपण विचार केला ए बी सी ए बी डी आणि डी बी ई हे दोन्ही काय आहेत ऍडजसेंट अँगल्स आहेत. त्यांचं इंटिरियर वेगळं आहे, एक साईड कॉमन आहे. पुन्हा या दोघांचा जर आपण विचार केला, या दोघांचं डी बी ई आणि ई बी ई बी एफ याचा विचार केला की या दोघांच्या मध्ये ही साईड कॉमन आहे आणि हे दोन्ही इंटिरियर त्याचे वेगळे आहेत. बरोबर, मग हे देखील दोन्ही ऍडजसेंट अँगल होतात. पुन्हा याचा जर आपण विचार केला या दोघांचा, तर ही साईड त्याची कॉमन आहे बी एफ आणि ते दोघांचे इंटिरियर वेगळे आहेत, त्यामुळं हे देखील दोन्ही ऍडजसेंट अँगल्स आहेत. बरोबर, मग आता बघा मग आणखीन परत हा अँगल घेतला ए बी ई आणि ई बी सी, यामध्ये बघा ही साईड कॉमन आहे आणि हा इंटिरियर आणि याचा इंटिरियर हे दोन्ही वेगळे आहेत, त्यामुळं हे दोन्ही देखील ऍडजसेंट अँगल्स होतात. मग असे ऍडजसेंट अँगलचे पेअर्स किती होतात त्याच्यामध्ये बघा अँगल ए पेअर्स इन द फिगर पेअर्स ऑफ ऍडजसेंट अँगल्स. आता ह्याच्यामध्ये ऍडजसेंट अँगलचे पेअर किती होतात बघू आपण. फर्स्ट वन अँगल ए बी डी आणि अँगल डी बी ई. बरोबर आहे, हा एक पेअर झाला. दुसरा पेअर बघा अँगल डी बी ई आणि त्याच्या जोडीचा ई बी एफ अँगल ई बी एफ. आणि तिसरा पेअर कुठला झाला बघा अँगल ई बी एफ आणि दुसरा ई बी एफ आणि एफ बी सी अँगल एफ बी सी. चौथा पेअर बघा. हे सगळे झाले. आता हा घेतला आणि त्याच्या जोडीला डी बी सी घेतला. बरोबर, डी बी सी घेतला. त्यानंतर हा घेतला, त्याच्या जोडीला हा घेतला. इथं बघा अँगल ए बी डी आणि डी बी सी. पाचवा पेअर ए बी डी झाला. आता हे घेतलं डी बी ई अँगल डी बी ई आणि ई बी सी अँगल ई बी सी. ओके, अँगल डी बी ई आणि ई बी सी. आता हे तर घेतलेलेच आहे आपण. बरोबर आहे, अशा प्रकारे ह्याचे पेअर्स तयार होतील बघा. ए बी ई घेतलं का ए बी ई आणि ई बी सी ए बी ई आणि अँगल ई बी सी असे या डायग्राम मधले आपल्याला ऍडजसेंट अँगलचे पेअर्स लिहिता येतील. कळालं का? ओके, डू यू अंडरस्टँड? सो थँक्यू.